मनोज जरांगे चौथी पास मनोरुग्ण व्यक्ती आहे अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। तर राज्य सरकारने उद्या ओबीसीची बैठक बोलावली आहे। मला निमंत्रण आलं की नाही आलं तरी मी ओबीसींची भूमिका मांडणार, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करू असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। काल मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा झाला। दसरा मेळाव्याचं निमित्त करून मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती नाव न घेता मोठी टीका केली, अनेक आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके आहेत। निमित्त दसरा मेळाव्याचं होतं, मात्र टीका तुमच्यावर झाली की तुम्हाला कुणी विचारत नाही, तुमच्या जातीत सुद्धा विचारलं जात नाही, ते आमच्यावर टीका करतात। धन्यवाद जरांगेंचं मी आभार व्यक्त करतो की मला माझ्या जातीतही विचारलं जात नाही। कारण जो धनगर समाज आहे तो ओबीसीतल्या 27% आरक्षणापैकी 3.5% आरक्षण घेतो। स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या प्रयत्नातून मंडल आयोग अंमलबजावणी होत असताना VJNTचं बायफर्गेशन स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव बापू शेंडगे या माणसांनी आम्हाला सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणलं। शिक्षण नोकऱ्यामध्ये आम्हाला न्याय भेटला। ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके काम करत असेल तर माझा समाज मला विचारेल का नाही विचारेल तर माझा समाज ठरवेल। तू कोण सांगणारा चौथी नापास? तुझी काय लायकी, तुझी काय अवकात आमच्या समाजावर बोलायची? आमच्या समाजामधली माणसं ठरवतील ना की लक्ष्मण हाकेला किती किंमत द्यायची आणि किती किंमत नाही द्यायची। महाराष्ट्रामध्ये संविधान चालतं, कायदा चालतो, इथं गृह विभाग आहे, इथं सगळ्याला आचार विचार संचार भाषण स्वातंत्र्य आहे। त्यामुळे तुझ्यासारख्या चौथी नापास माणसांनी धमकी द्यावी आणि आम्ही घरात बसावं, डोक्यातनं काढून टाक। आम्ही ओबीसीची लढाई मोठ्या ताकदीनं लढू। उद्या राज्य सरकारने बैठक बोलवली आहे, तुम्हाला बोलवलंय का? काही आमंत्रण आहे का? ओबीसीचा लढा याच्या पुढे कसं लढणार? हे बघा, सरकारनं बोलवलं तर मी निश्चित जाईन। रस्त्यावरची लढाई आम्ही लढतो आहोत। आम्ही कसं ओबीसीचं आरक्षण संपवलं हे मुख्यमंत्र्यांना समजावून सांगेन, आणि नाही बोलवलं तर मी माझी उद्या पत्रकार परिषद पुण्यामध्ये आहे, मी माझ्या ओबीसी बांधवांना समजावून सांगेन। हे होते लक्ष्मण हाके आणि ओबीसीची लढाई ताकदीनं पुढे नेणार आहे। नेते मंडळी बोलले नाही बोलले, मात्र अनेक ओबीसींच्या व्यक्तीसोबत भेटता आलं, त्यासाठी दसरा मेळाव्यात गेलो असल्याची प्रतिक्रिया दिली। आणि मनोरुग्ण असलेल्या जरांगेंना जातीय समाजकारण राजकारण कसं कळणार, कारण पॅनल प्रमुख निवडताना सुद्धा गावचा कारभारी हे सगळं जातीय समीकरण पाहतो, अशी टीका जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।